हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे ज्ञानवंदन निष्केटर या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMR परीक्षा ही जी नोटिफिकेशन आले आहे त्या अनुषंगाने फॉर्म भरणं देखील चालू आहे। त्याकरिता आपण सर्व प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत। डेली आपण सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत, ज्यामध्ये 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला मी थोडा वेळ देईल, या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे। एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करू शकता। तर अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह सेशन आजपासून आपण घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? ऑप्शन आहे सार्वजनिक सत्यधर्म, दिनमित्र, दिनबंधू की देशबंधू। या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे। तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू। यानंतर पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई। विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या। तर लक्षात घ्या, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे जे स्वप्न आहे ते ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांचे पूर्ण झालेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? ऑप्शन आहेत ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते, त्यांच्या टिळकांशी मतभेद झाले होते, सनातन लोकांचा त्यांना सूड घ्यायचा होता, ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते। तर सांगा, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास का सुरुवात केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते। यानंतर पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत महात्मा फुले, महात्मा रानडे, गोपाळ कृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर। हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। तर गुलामगिरीचे जे लेखक आहेत ते आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? ऑप्शन आहेत 1890, 1892, 1893 की 1894। तर या ठिकाणी ऑप्शन बघू शकता, किती जवळजवळ ऑप्शन दिलेत, त्यामुळे स्पेसिफिक ऑप्शन म्हणजे स्पेसिफिक उत्तर माहीत असणं अगदी गरजेचं आहे। तर महात्मा फुले यांचं जे निधन आहे ते 1890 मध्ये झालेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? ऑप्शन आहेत राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर। तर लक्षात घ्या, पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि यांच्याच नावावर पुणे युनिव्हर्सिटीचं नाव देखील आता नव्याने करण्यात आलं आहे। तर आपल्याला उत्तर कळालंच असेल, तर खाली कमेंट करून द्या। याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले या भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत। महात्मा फुलेंनी सर्वप्रथम त्यांना शिकवले आणि त्यानंतर सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्यास सुरुवात केलेली होती। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? ऑप्शन आहेत राजाराम महाविद्यालय, विलिंग्टन महाविद्यालय, डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन महाविद्यालय। तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते। यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? ऑप्शन आहेत 25 जुलै 1917, 21 नोव्हेंबर 1917, 2 एप्रिल 1894 की 2 जुलै 1917। तर ही घोषणा कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 जुलै 1917ला शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा केली। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? ऑप्शन आहेत 1880, 1881, 1882 की 1883। तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे ऑप्शन क्रमांक 2 1881 मध्ये सुरू झालेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, पुणे की औरंगाबाद।
तर लक्षात घ्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी केली आहे. अजून प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. DME परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे देखील विचारणार आहेत. ते देखील प्रश्न आपल्याकडे आहेत. सोबत सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न, चालू घडामोडींचे 5000 प्लस प्रश्न, म्हणजे जे लेटेस्ट सपोज आता जुलै महिना चालू होतं, जुलै महिन्याचे देखील नव्याने चालू घडामोडी त्यामध्ये ॲड करण्यात येतील. सोबत 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत, 10 फुल अँड टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणकाचे देखील प्रश्न या ठिकाणी ॲड करण्यात आले आहेत. मराठी व्याकरणाचे 1800 प्लस प्रश्न आणि नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्लस प्रश्न आहेत आणि ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न आहेत. 18500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499 रुपये. हे जे कंटेंट आहे ते तुम्ही PDF स्वरूपात गुगल ड्राईव्हला ॲक्सेस घेऊ शकता किंवा जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तुम्ही जर ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा जर कोर्स परचेस केला तर फायदा काय, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व करता येतील. PDF तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटणारच आहे, सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्ही सॉल्व करू शकता. मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहे आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा ऑनलाईन जो तुमचा रँक आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तर ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करायचं असेल त्यांनी परचेस करा. ज्यांना गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? ऑप्शन आहेत महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज की वरीलपैकी कोणीही नाही. तर प्रत्येक प्रश्न आपण ट्राय करायचा आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिले आहे. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? ऑप्शन आहेत आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज की सत्यशोधक समाज. तर सांगा, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? तर याचं योग्य उत्तर आहे आर्य समाजाकडे केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? ऑप्शन आहेत 1916, 1917, 1918 की 1919. तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा 1917 रोजी आपल्या राज्यात आणला. यानंतर पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? ऑप्शन आहेत सयाजीराव गायकवाड, महाराज भोसले, श्रीपतराव पंत प्रतिनिधी की राजर्षी शाहू महाराज. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत 1856, 1857, 1896 की 1866. तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो 1856 मध्ये झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? ऑप्शन आहे समता वर्ष, सांस्कृतिक वर्ष, ग्रंथ वर्ष की सामाजिक न्याय वर्ष. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष हा सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते. यानंतर पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? ऑप्शन आहेत हडपसर, हिंगणे, पाषाण की चिंचवड. तर लक्षात घ्या, धोंडो केशव कर्वे यांचे जे कार्य आहे ते हिंगणे येथे विस्तारले आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आवर्जून करायचं आहे. पुढील प्रश्न,
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे महात्मा फुले यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार आहे? ऑप्शन आहेत गोपाळ हरी देशमुख, बाळकृष्ण जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ की गोपाळ गणेश आगरकर? तर लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस गोपाळ गणेश आगरकर हे जबाबदार आहेत. पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? ऑप्शन आहेत मिस मेरी वसतिगृह, मिस रोझी वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह की मिस व्हिक्टोरिया वसतिगृह? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी आपले व्हिडिओ वॉच करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील. पुढील प्रश्न, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत राजाराम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर? तर लक्षात घ्या, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत इसवी सन 1855, 56, 57 की 58? तर याचे योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म 1856 मध्ये झाला आहे. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? ऑप्शन आहेत 1901, 1905, 1909 की 1911? तर लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट हा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ऑप्शन क्रमांक 1, 1901 मध्ये खुला केला. पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, महात्मा फुले, सावित्रीबाई की सरस्वती जोशी? तर बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई यांनी लिहिला आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? ऑप्शन आहेत थॉमस पेन, कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल की व्हॉल्टियर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3, जॉन स्टुअर्ट मिल. अशा पद्धतीने 25 प्रश्न बघितले आणि आजच्या व्हिडिओतील तुमच्यासाठी होमवर्क आहे. महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? ऑप्शन आहेत 1880, 1881, 1882 की 1883? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि आपण हा जो DMAR परीक्षेसाठी जो मटेरियल तयार केला आहे ते देखील परचेस करायचं आहे. एवढंच मटेरियल परचेस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. इतर कोणत्याही गोष्टी करायची तुम्हाला आवश्यकता नाही. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करायला शक्य असेल तर त्या ठिकाणाहून परचेस करा. ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला देता येतील आणि ज्या PDF फाईल आहेत त्या देखील तुम्ही ऑफलाईन त्या ठिकाणी बघू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.